छत्रपती संभाजीनगरमध्ये नितेश राणे यांची सभा झाली। यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले। पाहूया। सन्मान्य संजयजी केनेकरजी, जिल्हाध्यक्ष सन्मान्य किशोरजी शितोळे, सन्मान्य मंगरुळेजी, सन्मान्य बोराळकरजी, युवा मोर्चाचे सन्मान्य राहुलजी दांडगे, शहराचे उपाध्यक्ष राजू बागडे, मंचावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर, उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो आणि सर्व तरुण मित्र, छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 18च्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्ताने मी इथे आलेलो आहे। आताच आमच्या केनेकरजींनी अतिशय विस्तृत अशी चिरफाड केलेली आहे। आता ते बोलत असताना मला शोले मधली जी मावशीजी आहे ना, मावशीजी सगळं फाडायचं आणि बोलायचं नाही, मैंने कुछ नहीं किया, तो भी अपना जय जय अच्छा है असं वाटत। पण ही निवडणूक राजकारणाच्या पलीकडची आहे बांधवांनो। ही हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून आणि इकडल्या असलेल्या हिंदू समाजाच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून ही अतिशय महत्वाची निवडणूक आहे। राजकीय पक्ष इथे लढले असले तरी ही खरी निवडणूक हिंदू समाज विरुद्ध जिहाद्यांची आहे। या शहरामध्ये जे काही इस्लामीकरण सुरू आहे, जिहाद प्रत्येक वाडामध्ये लव्ह जिहाद लँड जिहादच्या नावाने इथे सर्रास पद्धतीने कत्तलखाने सुरू आहेत आणि जिहादांना तिकीट देऊन जे उद्या तुमच्या डोक्यावर बसवण्याचं जे काम सुरू आहे ते उत्तर देण्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे। तुम्ही ही निवडणूक फक्त राजकीय पक्षाच्या दृष्टिकोनातून पाहू नका। हिंदू समाज म्हणून तुम्ही येणारी 15 तारीख तुमच्या सगळ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची आहे। 15 तारखेला अगर आपण योग्य लोकांना मतदान केलं नाही तर 16 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदू समाज या शहरामध्ये स्वतः तोंडाने जय श्रीराम म्हणू शकतो का हे ठरवणारी ही निवडणूक आहे। उद्या चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेली, या मामूनची दाढी कुरवणाऱ्याच्या हातात सत्ता गेली, आईला मोहम्मद बोलणाऱ्याच्या हातात सत्ता गेली तर तुम्ही तुमच्या घरातली पण पूजा करू शकणार नाही, अशी परिस्थिती तुमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये होऊन जाईल। तुम्ही सांगा, उभाटा असेल किंवा जे विरोधी पक्ष आहेत ते कोणाला प्रवेश घेत आहेत? जो काय मामू नावाचा हिरवा साप आहे तो नुसता फक्त मामू पुरता बघू नका, ज्याचा उल्लेख आमच्या जिल्हाध्यक्ष साहेबांनी केला, त्याला आपल्या राष्ट्रगीत होत असताना, वंदे मातरम बोलत असताना अगर त्याच्या गळ्यामध्ये अगर हड्डी अडकत असेल तर म्हणजे बघा तो कुठल्या विचाराचा आहे। तुम्ही त्याची जरा पार्श्वभूमी समजून घ्या। 1988 ला याच मामूने, याच हिरव्या सापाने समान नागरिक कायद्याच्या विरोधात
यांनी मोर्चा काढला होता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेच्या विरोधात मोर्चा काढला होता आणि त्यानंतर झालेल्या दंगलीमध्ये हे जरा मागे वळवळ गप्प बसा रे बस करा आता. त्यानंतर झालेल्या दंगलीमध्ये यांनी असंख्य हिंदूंची घरं जाणलेली असंख्य हिंदूंची घरी जाणली. सांगावं त्याच्याबरोबरच्या लोकांनी हे खरं आहे का खोटं आहे. काल तो उद्धव ठाकरे मोठा आलेला तुमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मला तर प्रश्नचिन्ह पडतो तो खरंच बाळासाहेबांचा मुलगा आहे की नाही. कुठून तरी उचलून आणला वाटतं त्याला. जरा एक तरी गुण बाळासाहेबांचे घ्यायचे. आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे कडवट हिंदुत्ववादी होते. कोणही आमच्या हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघितलं तर बाळासाहेब कधीही त्या गोष्टी सहन करायचे नाही. आणि हा कार्टा या मामू सारख्या घडव्यांना आपल्या स्टेजवर बसवतो आणि त्याला वाटतं का आम्हाला लोकांना कळत नाही. तो उद्या अगर त्या मामू अगर निवडून गेला तर विचार करा लव जिहादच्या नावाने आपल्या शहरातल्या हिंदू आमच्या माता भगिनींची काय अवस्था तो करेल. फिरू शकतील का आमच्या बहिणी मोकळ्या पद्धतीने. प्रत्येक शहराच्या गलीमध्ये तो अशा जिहाद्यांना पसरवेल की आमच्या माता भगिनी मोकळ्या पद्धतीने फिरू शकणार नाही. आता तर फक्त 5-10 बोंगे वाजतात. उद्या ह्यांची सत्ता आली तर तुमच्या घराच्या दरवाज्यावर बोंगे लावून जातील आणि तुम्ही काही करू शकणार नाही. लँड जिहादच्या नावाने आपल्या हक्काच्या जमिनीवर महापालिकेच्या रिझर्वेशनच्या प्लॉटवर पाहिजे तिथे थडगे बांधतात, हिरवी चादरं टाकतात. उद्या तुम्ही याबद्दल काही करू शकणार नाही. आणि म्हणून ही निवडणूक बांधणं महत्वाची आहे. हिंदू समाज म्हणून तुम्ही विचार करायला हवा. विकास तो होणारच आहे, विकास कुठेच जात नाही. पण हिंदू म्हणून अगर मला या छत्रपती शिवाजी नगरमध्ये अगर मला जिवंत राहायचं असेल, छत्रपती संभाजीनगरमध्ये अगर जिवंत राहायचं असेल तर तुमचं मतदान एक कडवट हिंदुत्ववादी पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्षालाच झालं पाहिजे. बांधवांनो, कुठलीही तडजोड होता कामा नये. तुम्ही सांगा तुमच्या शहरामध्ये काही महिने अगोदर एकाची मर्डर झाली, त्यानंतर तुमच्या एका हिंदूची मर्डर झाली, त्यानंतर शहराला साफ करण्याचं काम कोणी केलं? आमच्या देवाभाऊनी केलं. एक लक्षात घ्या, आमच्या देवाभाऊनी. प्रत्येक अतिक्रमण जिथे जिथे हे हिरवे साप वळवळत होते त्या सगळ्या जणांना साफ करण्याचं काम आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. तेव्हा नाही आला तुमच्या इकडचा पालकमंत्रीमध्ये, नाही आला. आमच्या देवाभाऊंनी सुरक्षा दिली. म्हणून ह्याचा विचार तुम्ही सगळ्या जणांनी करायला पाहिजे. अहो, जे छत्रपती संभाजीनगर या नावाला जे विरोध करतात त्यांना तुम्ही निवडणूक लढवता, तिकीट देता, स्टेजवर उभं करता. हा विचार करा. कोणी फक्त चुकून मोहम्मद पैगंबराबद्दल काही बोलले तर हे समोरच्या वाल्याला जिवंत ठेवत नाहीत. आणि इथे आमच्या छत्रपती संभाजी महाराज जे आमच्यासाठी दैवतापेक्षा कमी नाही आहेत. आम्ही आमच्या महाराजांच्या नतमस्तक झाल्याशिवाय आम्ही स्वतःला हिंदू बोलू शकत नाही. अशा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करणाऱ्या लोकांना अगर हे लोक तिकीट देत असतील म्हणजे विचार करा आपल्याला आपला समोर किती मोठी धोक्याची घंटा आहे. बांधवांना प्रचार निवडणुका होतीलच,
पण या निवडणुका आपल्या अस्तित्वासाठी अतिशय महत्वाच्या आहेत. तुम्ही हिंदू म्हणून तुम्हाला तुमच्या ह्या परिसरामध्ये हा इतिहास ऐतिहासिक आहे. आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जे हिंदुत्वाची फुंकार जिथे दिली ती याच मामा चौकातून दिलेली आहे, ह्या भूमीतून दिलेली आहे. आम्ही त्याच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या सर्वात कडवट शिवसैनिक नारायण राणेंचा मुलगा म्हणून आज तुमच्याशी बोलायला इथे आलेलो आहे. आणि म्हणून तुम्ही सगळ्या हिंदू समाजाने बघा, तुम्ही प्रत्येक आपल्या सणासुदीला कुठे आपल्या गणेश चतुर्थी आली, कुठे आपली हनुमान जयंती आली, कुठे आपली रामनवमी आली, कुठला कोणी मिरवणुकीला दगडी काय मारताय, कोणी आपल्या मूर्तींची विटंबना काय करताय, कोणी दुसरे काय अडथळे निर्माण करताय. म्हणजे उद्या आज काही नसताना उद्या अगर आपल्याला आपली सणासुदी साजरा हे लोक करायला देत नसतील तर उद्या अगर ह्यांचा महापौर चुकून अगर त्या छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेवर बसला तर तुम्ही तुमच्या घरातल्या पण पूजा करू शकणार नाही, अशी परिस्थिती तुमच्या या छत्रपती संभाजीनगरमध्ये होऊन जाईल. तुम्ही तुमच्या डोक्यावर टिळा लावू शकणार नाही, सिंदूर लावू शकणार नाही, तुम्ही स्वतंत्र पद्धतीने जय श्रीराम म्हणू शकत नाही, अशी परिस्थिती तुमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये होऊन जाईल बांधवांनो. आणि म्हणूनच मी तुमच्याशी हे बोलायला आलेलो. निवडणुका येणार, निवडणुका जाणार, पण हिंदू म्हणून तुम्हाला तुमचं अस्तित्व ठेवायलाच लागेल, ताकद दाखवायलाच लागेल. आणि म्हणूनच कमळ चिन्हाच्या समोर बटन दाबायलाच लागेल, हे सांगण्यासाठी तुम्हाला मी इथे आलेलो आहे. आज हिंदू हृदय सम्राटचे प्रत्येक बाळासाहेब ठाकरे साहेबांचे 370 पासून राम मंदिरापर्यंत जे जे स्वप्न आमच्या बाळासाहेबांनी बघितले, जी जी इच्छा आमच्या बाळासाहेबांनी व्यक्त केली, ती प्रत्येक स्वप्न आणि इच्छा पूर्ण कोणी केलं असेल ते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर हे नाव त्या उद्धव ठाकरेच्या काळात नाही दिलं. तो झाला एवढा नालायक आहे, स्वतः मुख्यमंत्री झाला तरी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा एक स्मारक पण बनू शकला नाही ना, तिथे छत्रपती संभाजीनगर हे नाव देऊ शकला. हे सगळी छत्रपती संभाजीनगर हे नाव आमच्या देवाभाऊंनी म्हणजे आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं एक लक्षात घ्या. आणि कोणी काही बोलून दे, येतील तुमच्याकडे सांगायला ते छत्रपती संभाजी नाव आम्ही दिलं, नगर आम्ही नाव दिलं. त्यांना सांगा, दाखवा जरा कागदपत्र, कोण मुख्यमंत्री होतं तेव्हा. मी आज मंत्रिमंडळात आहे, मला सगळ्या अंडी पिल्ली माहिती आहे, पण माझ्यासमोर चिटचिट नको. आणि म्हणून या निमित्ताने तुम्हाला सांगेन, आमच्या देवाभाऊनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी चांगलं वाक्य वापरलं. विचार करा, आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी घोषणा दिलेली, खान पाहिजे काय बांड पाहिजे. आज त्यांचा मुलगा खानाला मांडीवर घेऊन बसलेला आहे, त्याच्यात टाळी कुरवळतोय. आता तो खरंच हिंदू राहिलाय का हे कुठेतरी तपासावं केडेकर साहेब. आपण ब्लड टेस्ट कसं करतो, तर आता हिंदू आहे का अशी टेस्ट करायला पाहिजे आपल्याला. हा नक्की फेल होणार, त्याच्यात नक्की फेल. याचं तर राजकीय धर्मांतर झालेलं आहे, हा आपला राहिलाच नाही. तो कधी त्यांच्या समोरच्या आल्यांचा होऊन जाईल तुम्हाला कधीच कळणार नाही. आणि म्हणून तुम्ही सगळ्या जणांनी येणाऱ्या 15 तारखेला ज्या विचाराचा प्रधानमंत्री, ज्या विचाराचा मुख्यमंत्री, त्याच विचाराचा महापौर बसवणं हे तुमचं परम कर्तव्य आहे बांधवांनो. महापौर म्हणून अगर तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या व्यक्तीला तिथे निवडून दिलात, या प्रभाग नंबर 18 मध्ये माझे 4चे 4 भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून दिलात, तर मी तुम्हाला विश्वास देतो
या प्रभागामध्ये विकासासाठी आणि सुरक्षेसाठी काही कमी पडणार नाही हा शब्द तुम्हाला देऊन जातो. शेवटी भारतीय जनता पक्ष हाच एक नंबरचा पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये. मग आमच्या नंतर 2, 3, 4 लागतात लक्षात घ्या. 1 नंबर हा 1 नंबरच असतो. त्याच्यानंतर 2, 3, 4 नंबर कुपन वाटले जातात. आणि म्हणून निधी द्यायची असेल, सुरक्षा द्यायची असेल, या हिरव्या सापांना योग्य वेळी ठेचायचा असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही हा लक्षात ठेवून तुम्ही कामाला लागलं पाहिजे. आज MIM काँग्रेस हे किती हिरवे साप बघा आजूबाजूला वळवत आहेत. त्या ओवैसीचा भाऊ मी ऐकले आज संभाजीनगरमध्ये आलाय. कुठेतरी गाडी टाकायलाच लागेल कुठेतरी. मोठा त्याचा ओवैसी त्याचा मोठा भाऊ बोलतो क्या कोई बुरके वाली ये देश के पंतप्रधान क्यों नहीं बन सकती. क्या रे तुझ्या बापाचा पाकिस्तान आहे का रे. क्या बुरक्यावाली इधर बनेगी. एक तर बुरक्यावाली खरंच बुरक्यावाली असते का वाला असते कधीच कळत नाही. शोधायला लागतं. ते घरात एक कुठली तरी मुस्लिम बहीण आहे ते कोणतरी उगाच आहे आपला दाढीवाला आतमध्ये उगाच ना एक माणूस 14, 15 टाइम वोटिंग करतो. ह्याला कुठल्याही सरकारी योजना पाहिजे असतात ते एका घरात 10, 15 जण असतात कोंबून ठेवलेले. प्रत्येक जण तेव्हा मोदीजींचे आणि देवेंद्रजींची योजना घेणार आणि मतदान करत असताना बरोबर इस्लाम आठवणार यांची नाट्य. आणि म्हणून आपण सगळ्या जणांनी निर्धार करायला पाहिजे. बघा आमचे उमेदवार कसे आहेत तो ऐकावं एक आहे. कुणाचा मुलगा पिलगा नाही. निवडून आल्यानंतर डोक्यावर बसणार. निवडून आल्यानंतर तुम्हाला आदेश देणार. आमचे 4ही उमेदवार हे तुमचे सेवक म्हणून तुमची सेवा करणार हा तुम्हाला शब्द देऊन इथे जातो. निवडताना आम्ही विचारपूर्वक हे उमेदवार तुम्हाला दिलेले आहेत जेणेकरून या भागाच्या विकासासाठी जी ताकद लावायची आहे ती लावण्यासाठी भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही पूर्ण ताकदीने आमच्या ह्या 4 उमेदवारांच्या मागे उभे आहोत हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. परत एकदा या वॉर्ड क्रमांक 18 मध्ये कोणी तुम्हाला काही पुढच्या 5 दिवस सांगितले कुठलाही व्हाईट हाऊस, ब्लॅक हाऊस, येलो हाऊस काही असेल काय त्याच्यावर लक्ष देऊ नका. सगळे हाऊस हे आमच्या देवाभाऊच्या समोरच येऊन नतमस्तक होतात एक लक्षात ठेवा. सगळे रस्ते वर्षाकडे जाऊन थांबतात. आमच्या देवाभाऊने डोळे वाटारले तर मग बॅगा उचलण्यासाठी पण हात राहणार नाही लक्षात घ्या. पुढचं समजून घ्या. आणि म्हणून आजच्या निमित्ताने माझे 4ही हिंदुत्वादी विचाराचे शिलेदार हे 4ही माझे उमेदवार तुमच्या सेवेसाठी या वॉर्ड नंबर 18 मध्ये जे परिवर्तन तुम्हाला अपेक्षित आहे, जो विकास तुम्हाला अपेक्षित आहे आणि हिंदू म्हणून ज्या रामाच्या आठवडी मी योग्य जागी ते काढले पाहिजे. जय श्रीराम म्हणायचे असेल तर तुमच्या समोरच म्हटलं पाहिजे अशा विचाराचे जे लोक इथे राहतात त्या तुम्हाला सगळ्या जणांना मी कळकळीची विनंती करेन ते येणाऱ्या 15 तारखेला एकदा म्हणा जोरात म्हणा जय श्रीराम आणि दाबा समोर कमळचं बटन आणि आमचे 4ही उमेदवार तुम्ही भरघोस मताने निवडून द्या. आणि 16 तारखेला या 18 नंबरच्या प्रत्येक गलीमध्ये आपण जय श्रीराम तेच नारे जोरात देऊ, राहिलो महादेवचेच बॅनर लावू आणि भारतीय जनता पक्षाचंच कमळ फुलू एवढंच या निमित्ताने सांगतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय.